नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेची ई-KYC झालेली पाहिजे. म्हणजेच तुमचे जे आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक असले पाहिजे, अन्यथा तुमचे पैसे येणार नाहीत. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे का हे आपण चेक करणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला इथे यायचं आहे गुगल क्रोमवर. गुगल क्रोमवर आल्यानंतर आपण इथे सर्च करायचं आहे UIDAI.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला इथे आपली एक जी काही तुमची भाषा आहे, लँग्वेज, ती सिलेक्ट करायची आहे. आपण इंग्लिश सिलेक्ट करू. त्याच्यानंतर तुमची भाषा सिलेक्ट केल्यानंतर थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, तुमची भाषा सिलेक्ट केल्या आपण आता पुढच्या इंटरफेसवर आलेलो आहोत. आपल्याला इथे मित्रांनो चेक करायचं आहे चेक आधार स्टेटस. ठीक आहे, चेक आधार स्टेटस याच्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. चेक आधार स्टेटसवर आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इनसाठी तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर लागेल. ठीक आहे, तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे जो काय आहे तो. ठीक आहे, तुमचा आधार नंबर इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे ह्या कॅपचा काय आहे, हा कॅपचा तुम्हाला इथे फिल करायचा आहे 4B828. ठीक आहे, हा कॅपचा तुम्ही इथे फिल केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP केल्यावर तुम्हाला एक OTP येईल. ठीक आहे, तो OTP तुम्हाला घ्यायचा आहे आणि इथे OTP तो टाकायचा आहे. OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, तुमचा इथे पाहू शकता लॉग इन झालेला आहे. तुमचा इथे आधार कार्ड पण दिसतो. ठीक आहे, तर ज्या नंबरवरून तुम्ही लॉग इन केलेला आहे तुमचा आधार कार्ड, ठीक आहे, तर तो तुम्हाला आता हा इंटरफेस येईल. तुम्हाला इथे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर तुम्हाला इथे दिसणार बँक सीडिंग स्टेटस. हा बँक सीडिंग स्टेटस याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की तुमचा जो बँक आहे अकाउंट नंबर तुमच्या आधारला लिंक झालेला आहे आणि कोणता अकाउंट नंबर जे तुमचा खाता बुक आहे तो कोणता बुक आहे जे आधारला लिंक झालेला आहे. इकडे बघा, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर तुमचा बघा, बँक नेम का आहे तुमचं, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचं ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह झालेलं आहे. सध्या तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते तुमचा हे जो ऑगस्टचा हप्ता आहे ते दोन्ही हप्ते तुम्हाला भेटतील. जुलै आणि ऑगस्ट असे 3,000 तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनला मिळणार आहेत. मित्रांनो, असंच तुम्ही चेक करा तुमच्या जवळच्या व्यक्तींचं, आणि जर नाही असेल तुम्ही इथून नंतर लॉग आउट करू शकता. जर तुमचे हा लॉग इन होत नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या बँक जी काय तुमची बँक आहे त्या बँकमध्ये जाऊन तुम्ही आधारची ई-KYC फॉर्म घ्या आणि तो फॉर्म फिलअप करून ई-KYC करून घ्या, अन्यथा तुमचे पैसे येणार नाहीत मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.